नमस्कार मंडळी, रामराम. वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला समजलं असेल की आपण नक्की कोणत्या विषयावरती चर्चा करायची आहे. तर ऑफकोर्स मी तुम्हाला माझी जी काही थोडीफार यूट्यूबची जर्नी आहे तीही शेअर करणार आहे आणि अगदी 3 महिन्यामध्ये माझं चॅनल कसं मॉनिटाईज मी करून घेतलं आणि अगदी ऑर्गॅनिक पद्धतीने, जेन्युइन पद्धतीने कसं मॉनिटाईज करून घेतलं हे सुद्धा मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मेन्शन करणार आहे. तर आपल्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. तर सुरुवात मी केली होती यूट्यूबला कुकिंग पासून खरं तर, पण मी तुम्हाला एक म्हणजे खूप चांगल्या पद्धतीने सजेस्ट करेन की तुम्हाला जर यूट्यूबवरती यायचं आहे, काम करायचं आहे तर व्लॉगिंग पासून सुरुवात करा. जे काही तुमचं डेली रुटीन असेल किंवा इतर ज्या काही गोष्टी आहेत त्या तुम्ही शेअर करू शकताय. तुमच्याकडे इन्फॉर्मेटिव्ह गोष्टी जर असतील त्या सुद्धा तुम्ही शेअर करू शकताय. कुकिंगची जी ऑडियन्स आहे ती फार काय म्हणतात त्याला लॉंग टर्म साठी किंवा खूप जास्त पुढेपर्यंत आपल्याला नाही सपोर्ट करू शकत, कारण ती मध्येच फक्त एका पर्टिक्युलर व्हिडिओ पुरतीच आली होती. म्हणजे येतात ऍक्च्युली ती जी ऑडियन्स आहे ती. तर माझ्या बाबतीत तसंच झालं होतं. मी 8 जुलैला माझं जे यूट्यूब चॅनल आहे ते सुरू केलेलं होतं आणि अगदी माझ्या मते ऑक्टोबरच्या एंडिंगला आणि नोव्हेंबरच्या सुरुवातीला माझं जे चॅनल आहे ते मॉनिटाईज झालं. आता ते कसं झालं हे मी तुम्हाला सांगते. तर मी सुरुवात केली होती कुकिंग पासून. युट्यूबवरचा पहिला व्हिडिओ होता पाकातील रव्याचे लाडू कसे बनवायचे आणि अगदी जस्ट स्टार्टिंग झालं होतं शॉर्ट व्हिडिओचं. आणि शॉर्ट व्हिडिओचा जो बटन आहे तो प्रत्येकांना नव्हता मिळाला. म्हणजे ते जे फीचर आहे शॉर्ट व्हिडिओचं तर ते प्रत्येकांना नव्हतं अवेलेबल. त्यामुळे मी फार शॉर्ट व्हिडिओकडे लक्ष नाही दिलं, कारण ते फीचरच अवेलेबल नव्हतं. त्यामुळे शॉर्ट व्हिडिओ टाकण्याचा काही संबंधच येत नव्हता. मी फक्त लॉंग व्हिडिओवरती काम करत होते आणि चॅनल माझं सुरू झाल्यापासून ते $10 पूर्ण होईपर्यंत, चॅनल मॉनिटाईज होईपर्यंत, ते आज या स्टेपला मी आहे. तर तिथेपर्यंत मी फक्त लॉंग व्हिडिओचा फॉर्मॅटच यूज करत होते. ऍक्च्युली शॉर्ट व्हिडिओला फार रीच नव्हती, पण आता बऱ्यापैकी यूट्यूब जे आहे शॉर्ट व्हिडिओला बऱ्यापैकी व्ह्यूज देते, त्यामुळे मी त्यावरतीही आता काम करायला सुरू केलेलं आहे. तर आता मी माझी जी सुरुवात केली होती रव्याचे पाकातील लाडू कसे बनवायचे त्याला बऱ्यापैकी रिस्पॉन्स आला आणि खरं तर 4000 वॉच टाइम आणि 1000 सबस्क्रायबर्स पूर्ण करणं खूप जास्त कठीण आहे. हे आपल्याला वाटतं की बाबा हा हे तर व्हिडिओज करतात, घरातली धुणी भांडी दाखवतात असं बोलणं इझी आहे, पण ते शूट करणाऱ्याला माहितीये शूट करण्यापासून एडिट करेपर्यंत अपलोडिंग ह्या सगळ्या गोष्टी खूप म्हणजे मेंटली म्हणायला गेलं ना खूप त्रासदायक आहे आणि डोळ्यांची खूप जास्त वाट लागते. आता माझा पहिला बऱ्यापैकी मला रिस्पॉन्स मिळाला. मी म्हटलं बरं ठीक आहे, पहिला व्हिडिओ आहे, 3-4 हजार व्ह्यूज आलेले आहेत. आता काहीतरी 9K काहीतरी त्यावरती व्ह्यूज आहेत आणि ठीक आहे आपण कंटिन्यू करूया बोलले मी, म्हणजे स्वतःला बोलले की आपण कंटिन्यू करूया रेसिपीमध्येच. तर मी माझं चॅनल सुद्धा जे आहे ते रेसिपीच्या व्हिडिओमुळेच एक व्हिडिओ माझा व्हायरल गेला आणि त्याच्यामुळेच माझं जे चॅनल आहे ते मॉनिटाईज झालं. आता कसं आहे, चॅनल मॉनिटाईज करायचं असेल आणि तुम्ही रेसिपीचाच जो काही तुमचं निश आहे तो जर निवडला असेल तर जे ट्रेंडिंगच्या आहेत, आता मी व्हिडिओ टाकत गेले. 8 जुलैला मी चॅनल ओपन केलं होतं, तोपर्यंत आला दसरा. ठीक आहे, मी हे सुद्धा केलं होतं. गणपतीमध्ये खीर जे आहे, मोदक आहेत, हे सगळे सुद्धा मी दाखवले होते, पण फार काही रिस्पॉन्स त्याला नाही मिळाला. त्यानंतर आला दसरा. दसऱ्यामध्ये तर सगळ्यांनाच माहिती आहे कडाकणी खूप जास्त बनवली जाते. तर मी तिखट आणि गोड कडाकणीचा व्हिडिओ टाकला होता. माझ्या मते 2 दिवसामध्ये त्या व्हिडिओला 83,000 प्लस व्ह्यूज आले होते. आता माझ्या मते 91,000 वरती तो व्हिडिओ आहे आणि त्या एका व्हिडिओच्या थ्रू मला 800 प्लस सबस्क्रायबर्स मिळाले होते. माझे फक्त 80 सबस्क्रायबर्स होते. एका दिवसामध्ये 800 सबस्क्रायबर्स पूर्ण झाले त्या एका व्हिडिओमुळे. आता हे शक्य का झालं, कारण तो एक ट्रेंडिंगचा टॉपिक होता. ठीक आहे, कारण दसरा म्हटल्यानंतर ऑफकोर्स जे काही सणावाराला पदार्थ बनवले जातात ते ट्रेंडिंगला असतातच आणि 12 महिने ट्रेंडिंगला असतात, हे लक्षात ठेवा. कारण आपण आता एकदा व्हिडिओ टाकला त्यावरती व्ह्यूज आले म्हटल्यानंतर तो व्हिडिओ किंवा व्ह्यूज येणं तिथे स्टॉप नाही होत. आता त्या व्हिडिओला हळूहळू व्ह्यूज येत रोज 2-3 लोक का होईना बघतातच, कारण तो जो टॉपिक आहे ट्रेंडिंगचा टॉपिक हा ट्रेंडिंग मध्येच राहतो.
तर त्यानंतर तो व्हिडिओ गेला. त्यानंतर मी आधीमध्ये 3-4 व्हिडिओ सुद्धा टाकले, पण त्याला फार रिस्पॉन्स नाही आला. त्यानंतर मी तिखट कडाकणीचा पुन्हा व्हिडिओ टाकला, तर त्याला 25K प्लस व्ह्यूज आले आणि तिथेच माझे जे सबस्क्रायबर्स आहे ते कंप्लीट झाले. आणि जो कडाकणीचा व्हिडिओ होता त्याच्या थ्रू मला 4000 वॉच टाइम माझा एकाच व्हिडिओमुळे पूर्ण झाला. एकाच व्हिडिओमुळे म्हणजे 3 महिन्यामध्ये माझा जो काही क्रायटेरिया आहे युट्यूबचा पूर्ण झाला होता. आणि फायनली मी माझं चॅनल जे आहे मॉनिटाईज करण्यासाठी अप्लाय केलं आणि 24 तासाच्या आत मला युट्यूबकडून मेल आला की तुमचं चॅनल जे आहे ते मॉनिटाईज झालेलं आहे. ठीक आहे. तर त्यानंतर मी रेसिपीज कंटिन्यू केली, पण 30 आणि 40च्या वरती व्ह्यूज येत नव्हते. कारण मी तरी म्हणजे स्वतःला बोलले होते का अरे बापरे, आता तर इतक्या लवकर आपला व्हिडिओ व्हायरल गेलेला आहे, जो क्रायटेरिया आहे तो कम्प्लीट झालेला आहे, आता छान मस्त व्ह्यूज येतील, अगदी वर्षाच्या आत आपण पेमेंट घेऊ, काहीच प्रॉब्लेम होणार नाही. पण मोठा अपेक्षा भंग झाला की मी तुम्हाला काय सांगू. त्यानंतर बाकीच्या व्हिडिओना व्ह्यूज नाही आले आणि येतही नव्हते. मी डिसेंबरपर्यंत माझ्या मते 20-22 डिसेंबरपर्यंत फक्त रेसिपी टाकल्या. 7 ते 8 महिने चॅनल मॉनिटाईज झाल्यानंतर सुद्धा मी रेसिपी टाकल्या, पण तरीही रिस्पॉन्स नाही आला. त्यानंतर मात्र मी ब्लॉगिंग सुरू केलं. ब्लॉगिंगला जे रेसिपीला 20-30 व्ह्यूज यायचे, ब्लॉगिंगला तेच 100-150 व्ह्यूज यायचे. आणि 100-150 व्ह्यूज मध्ये सुद्धा मला सॅटिस्फॅक्शन मिळायचं. कारण बघा ना, 20-30 व्ह्यूज पेक्षा 100-150 व्ह्यूज ठीक आहे ना. आता ते 100-150 लोकांना आपण जर समोर उभा केलं तर ते किती दिसतात. मग त्यामुळे ते 100-150 व्ह्यूज सुद्धा मला म्हणजे खूप असं हे वाटायचं की बाबा ठीक आहे, 10-20 व्ह्यूज येण्यापेक्षा 100-150 तरी व्ह्यूज येत आहेत. तर त्यामध्ये सुद्धा मी म्हणजे खुश होते. काही असं म्हणजे हे नव्हतं की बाबा इतकेच व्ह्यूज येत आहेत वगैरे असं तसं वगैरे. आणि डोक्यात कधी आलंच नाही की आपण गिव्हअप करूया, हे आपल्याच्याने होणार नाही. डोक्यात फक्त सतत एकच विचार असतो की बाबा नाही, आपल्याला करायचंय, आपण यामध्ये पाऊल टाकले तर आपल्याला करायचं आहे. आणि जोपर्यंत आपण आहोत तोपर्यंत आपल्याला हे करायचं आहे, कारण आपल्याकडे दुसरा ऑप्शन नाहीये. त्यामुळे युट्यूब सोडण्याचा तर प्रश्न येतच नव्हता. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, मला मोटिवेट करणारं कोणीही नव्हतं. माझ्या पुढे पाठीमागे कोणीही म्हणजे या फील्डमध्ये नाहीये, म्हणजे सोशल मीडियाच्या या फील्डमध्ये नाहीये. आणि माझ्या मते मी पहिलीच असेल माझ्या फ्रेंड सर्कलमध्ये, फॅमिलीमध्ये, रिलेटिव्हजमध्ये. आणि असं मोटिवेट करणारं कोणीच नव्हतं. स्वतः मी मोटिवेट करत होते. सुरुवात केली ब्लॉगिंगला, बऱ्यापैकी रिस्पॉन्स यायला लागला. अजूनही मी धडपडतेय किंवा बघते की बाबा हा व्हिडिओ टाकून बघूया होतं का नाही, तो व्हिडिओ टाकून बघूया होतं का नाही. पण कसं आहे, सोशल मीडियावरती कधी कोण व्हायरल होईल आणि म्हणजे कधी कोणाचं नशीब पळपळेल आपण नाही सांगू शकत. आपल्याला फक्त ट्राय करणं खूप जास्त महत्वाचं आहे. आणि हा जो क्रायटेरिया जो आहे चॅनल मॉनिटाईज अगदी 3 महिन्यामध्ये मी करून घेतलेलं होतं. तर एकतर ट्रेंडिंग टॉपिक होता, पहिली गोष्ट ठीक आहे तुम्ही लक्षात ठेवा. एकतर ट्रेंडिंग टॉपिक होता माझ्याकडे कडाकणीचा आणि तो मी टाकला आणि व्हायरल गेला. तर हेही खूप जास्त महत्वाचं आहे की बाबा तुम्ही चेक करत जा की ट्रेंडिंग मध्ये नक्की काय आहे आता. त्याच्यावरती सुद्धा तुम्ही व्हिडिओ बनवला, बऱ्यापैकी व्ह्यूज येतील. फक्त चॅनल मॉनिटाईज करून घेण्यासाठी म्हणते मी. आणि प्रॉपर तुम्हाला जी प्रीमियम ऑडियन्स हवे, जे लॉंग टर्म पर्यंत तुमच्या सोबत असेल, तर त्यासाठी व्लॉगिंग शिवाय पर्याय नाहीये. तुम्ही जे तुमचं डेली रुटीन आहे, तुमच्या पर्सनल प्रोफेशनल लाईफमध्ये जे काय होतं, म्हणजे तुम्ही कम्फर्टेबल असाल तर ते तुम्ही सांगू शकताय, काहीच प्रॉब्लेम नाही. कारण लोकांना खूप जास्त इंटरेस्ट असतो की बाबा हे तर ब्लॉगर आहेत, बऱ्यापैकी यांचं नाव झालेलं आहे, यांच्या लाईफमध्ये नक्की काय चाललंय हे जाणून घेण्यात लोकांना खूप जास्त इंटरेस्ट असतो. आणि सुरुवातच तुम्ही ब्लॉगिंग पासून करा, म्हणजे फार तुम्हाला ते व्ह्यूज किंवा हा व्हिडिओ तो व्हिडिओ यामध्ये खेळत बसायला तुमचा जास्त वेळ वाया जाणार नाही. तुम्ही ब्लॉगिंग पासून सुरुवात केला ना, बऱ्यापैकी तुम्हाला अंदाज येईल की लोक काय बघण्यात जास्त इंटरेस्टेड आहेत वगैरे. आणि ब्लॉगिंग मधून सुद्धा तुम्ही रेसिपी दाखवू शकताय. तुमचं जे काय डेली रुटीन आहे, उठल्यापासून झोपेपर्यंत तुम्ही काय करताय, आज तुमच्या घरामध्ये काय शिजलं, नवरा बायकोमध्ये काय झालं, बोलणं काय झालं, किंवा तुमच्या मुलांचं रुटीन दाखवू शकताय, स्वतःचं रुटीन दाखवू शकताय. सगळं काही तुम्ही यामध्ये मेन्शन करू शकताय. तर
असं या पद्धतीने जो ट्रेंडिंग टॉपिक होता तो मी पकडला, त्यामुळे माझं जे चॅनल आहे ते 3 महिन्यामध्ये मॉनिटाईज झालं. पण हे बोलणं खूप जास्त सोपं आहे, तितकंच ते काय म्हणतात त्याला, ते फील करणं किंवा त्या गोष्टींचा अनुभव घेणं खूप जास्त अवघड आहे. कारण शरीरापेक्षा मनाला खूप गोष्टी लागतात. आणि हे सोशल मीडिया आहे तर सगळेच तुम्हाला चांगल्याच नजरेने जज करतील असं नाही. काही लोक असतात ज्यांना चांगल्यामध्ये सुद्धा वाईटच दिसतं, तर त्यांना आपण नाही काही करू शकत. त्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवा की तुम्ही सोशल मीडियावरती आला आहात तर तुम्हाला निगेटिव्ह प्लस पॉझिटिव्ह, आधी मी निगेटिव्ह बोलले आहे कारण तीच लोक जास्त आहेत, तर या सगळ्याला फेस करावं लागणार. त्यामुळे सोशल मीडियावरती येताना मनाशी म्हणजे ठरवूनच या की नाही बाबा आपल्याला पुढे जाऊन याला तोंड द्यावं लागेल, फेस करावं लागेल. तर आधीपासून मनाची तयारी केला ना, नंतर कितीही आले भुंकणारे तरी काही फरक नाही पडणार तुम्हाला. तर आजचा व्हिडिओ हा असा होता. आय होप की तुम्हाला माझं बोलणं समजलं असेल. नक्की चॅनल मॉनिटाईज कसं झालं, कशामुळे झालं हे मी तुमच्याशी शेअर केलं. व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि हाईप पण करा. आता हाईप करा असं मी का बोलते, ज्यावेळेला तुम्ही कमेंट कराल तुमच्या कमेंटच्या बाजूलाच 2 डॉट दिसतील वरच्या इकडे. तुम्हाला मी दाखवेन, इकडे स्क्रीन रेकॉर्डिंग सुद्धा मी दाखवेन. तर ते जे डॉट आहेत ते स्क्रोल करायचं. कमेंट केल्यानंतर डॉट येतात 2, ते स्क्रोल केल्यानंतर तिथे हाईपचं सेक्शन येईल. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच हाईप द्या, कारण हाईप दिल्यानंतर जास्तीत जास्त व्हिडिओ जो आहे तो रँकिंगमध्ये जाण्याची शक्यता असते, जास्तीत जास्त लोकांपर्यंत रीच होण्याची जास्त शक्यता असते आणि पॉइंट्स मिळतात जे की आपले सबस्क्रायबर्स जे आहेत ते गेन होण्यासाठी त्याचा जास्त उपयोग होईल. तर आजचा व्हिडिओ असा होता. आवडला तर जे काही सांगितले ते नक्कीच करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ. टाटा बाय बाय, टेक केअर.